हिंदी भाषा का शिकली पाहिजे, मराठी शाळांमध्ये सक्ती का? देवेंद्र फडणवीसांनी शैक्षणिक धोरणाचं कारण उलगडून सांगितलं. राज्यात यंदाच्या वर्षापासून लागू करण्यात येत असलेले शैक्षणिक धोरण हे नवे नाही, ते यापूर्वी निश्चित झालं होतं. या संदर्भात कोणताही शासन आदेश लागू झालेला नाही. शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्तीचा निर्णय हा व्यापक दृष्टिकोनातून घेतला असावा, असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळीच त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाबाबत सविस्तरपणे भूमिका मांडली. राज्यात प्रत्येकाला मराठी आली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्यासोबतच देशाची भाषा बोलता आली पाहिजे. केंद्र सरकारने जो विचार केला, देशात एक संपर्क भाषा असली पाहिजे, त्या दृष्टीने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठी ही अनिवार्य असेल, मात्र बाकीच्या भाषा शिकू शकता. देशात संपर्कसूत्र हिंदी भाषा आहे, त्यामुळे हिंदी लोकांनी शिकली पाहिजे. कोणाला इंग्रजी अन्य भाषा शिकायची असेल तर मनाई नाही. हिंदी भाषा ही देशातील संपर्कसूत्र आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होईल. जूनपासून या धोरणाची अंमलबजावणी होईल. त्यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधली 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाईल, तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल, तर पुढील वर्षी 2री, 3री, 4थी आणि 6वीसाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येईल. 2028-29 पर्यंत राज्यात 12वीपर्यंत सर्व इयत्तांसाठी नवे धोरण लागू करण्यात येईल. असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल, किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.